पेठ तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ताप व चिकनगुनिया दृश्य आजाराने थैमान घातले असताना घनशेत जवळ कुळवंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुद्धा त्या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना ओल्या बेडवर उपचार करण्यात येतो आणि दवाखान्यात कर्मचारी व्यवस्थित स्वच्छता ठेवत नाही। आरोग्य केंद्रामध्ये एकही रुग्णांसाठी व्यवस्थित बेड नाही, पूर्णपणे बेडवर अस्वच्छता आणि पूर्ण ओले बेड, त्यावर बेडशीट नाही अशी रुग्णांची गैरसोय कर्मचारी करत आहेत। दवाखान्याचे फॅन एका कोपऱ्यात तर रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही, त्यामुळे ग्रामस्थांना उपचारासाठी हरसूळ गाठावं लागतं आहे। सध्या ग्रामीण भागात व घनशेत कुळवंडी असे सर्व परिसरातील मोठ्या प्रमाणात तापाची साथ असून लहान मोठे आजार सुरू असून ग्रामस्थ हैराण झाले आहेत। त्यामध्ये परिसरातील कुळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दुरवस्था झाली असून रुग्णांची गैरसोय आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य अधिकारी नेमून दिलेले असताना त्या अधिकाऱ्यांचा दवाखान्यात कर्मचाऱ्यांवर लक्ष नाही। आरोग्य केंद्रामध्ये बेडची व्यवस्था मोठ्या प्रमाणात खराब झालेली असून त्यावर लक्ष दिले जात नाही आणि आरोग्य अधिकारी हे रोज हजर असणे अनिवार्य असताना देखील ते आळीपाळीने काम करतात। त्यातही कधी कधी ते गैरहजर व रोज रुग्णालयात उशिराने दाखल होणे हा त्यांचा नित्यक्रम आहे। त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते, तर कधी त्यांना वेळ नसेल तर रुग्णवाह बाहेर येऊन जाण्याचा अजब सल्ला देतात। दवाखान्याच्या आवारात कचरा, अस्वच्छता व इमारतीच्या मध्यभागातील आवारामध्ये कचऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साम्राज्य साचले आहे। अस्वच्छ स्वच्छतागृह, कुठल्याही प्रकारची साफसफाई केली जात नाही। तसेच इमारतीच्या बाहेरील आवारात घनकचरा, पालापाचोळा व दवाखान्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र कुळवंडी असे नाव असलेल्या पाठीवर पूर्ण गवतांनी साम्राज्य निर्माण केले आहे व मोठ्या प्रमाणात गवतजन्य झाडे झुडपे वाढले आहेत। त्यामुळे परिसरातील सर्प व इतर प्राणी येण्याची भीती असते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी अशोक तांदळे, पेठ।